आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्कारानं गौरव। तुम्ही मला फिनिक्स नाव दिलं, पण मी राखेतून उभा झालो नाही। पण काही लोकांना वाटलं माझी राख होतीये, मात्र तेवढ्यात मी भरारी घेतली। फडणवीसांचा विरोधकांना टोला। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही घेतली भेट। विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। कोल्हापुरातही झळकले देवाभाऊंचे फ्लेक्सवर कुणाचंही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात। भाजप निनामी फंड गोळा करणारी टोळी, राऊतांची टीका। फडणवीसांबाबत एक नाही 1000 जाहिराती येतील। प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका। आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकीय संन्यास घ्या। चंद्रशेखर बावनकुळे यांचं रोहित पवारांना आव्हान। बावनकुळेंनी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवार यांचा आरोप। महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या, पदवीधर भाजपकडे घ्या। शहाजी बापू पाटील यांची शिक्षक मेळाव्यातून भाजपला ऑफर। पाटलांची अप्रत्यक्षपणे मंगेश चिवटेंसाठी मागणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार शिंदेंच्या गळाला, कैलास पटेल शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या मुंबई शहर आणि उपनगरातील 33 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर। यादीत वर्णी न लागल्यानं विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशीमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंकडे गेलेले जितेंद्र जनावळे नाराज। क्षमता असतानाही विभाग प्रमुख पदासाठी नेहमी डावललं जातं। जितेंद्र जनावळेंकडून सोशल मीडिया पोस्टद्वारे खंत व्यक्त, तिकडेही तसंच इकडेही असंच। जितेंद्र जनावळेंची फेसबुक पोस्ट।